अकोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात बार मालकांनी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले। राज्य उत्पादन शुल्क विभागाने 25 जून पासून अकोला शहरातील बारवर काही कारण नसताना हेतुपुरस्पर कारवाई सुरू केल्याचा बार मालकांचा आरोप आहे। यासोबतच अकोल्यातील खाजगी हॉटेल आणि धाब्यांवर सुरू असलेल्या अवैध मद्य विक्रीकडे उत्पादन शुल्क विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप अकोल्यातील बार मालकांनी केलाय। उत्पादन शुल्क विभागाच्या या धोरणाविरोधात अकोला शहरातील सर्व बार आज बंद असणार आहेत। बार मालकांनी बारच्या चाव्या उत्पादन शुल्क विभागाकडे जमा केलेल्या आहेत। आता उत्पादन शुल्क विभागानेच बार चालवावेत असा पवित्रा मालकांनी घेतलाय, अशी माहिती अतुल पवणीकर, अध्यक्ष बार मालक असोसिएशन अकोला यांनी प्रसार माध्यमाला दिली आहे। आज आम्ही सर्व अकोला जिल्हा बार असोसिएशन तर्फे मॅडमला बुटलेकिंग, अवैध विक्री, धाब्यावर जे लोक बसतात त्यासाठी निवेदन द्यायला आलो होतो। पण हा विषय तर दूरच राहिला, पण मॅडमनी इनडायरेक्टली आमच्या बारवाल्यांना धमकी दिली किंवा याच्यानंतर त्या दोन अधिकारी त्यांना आदेश दिले की बा तुम्ही स्वतः जाऊन यांच्या प्रत्येक बारवर पहा काय होते काय नाही आणि यांच्यावर कारवाई करा। त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आम्हाला तसंही आमचे व्यवसाय खूप कमी झालेले आहे, त्यामुळे आम्ही सर्व बारवाले असं ठरवलं की बा आमच्या बारच्या चाब्या इथं एक्साईज ऑफिसला जमा करायच्या व आमचे व्यवसाय बंद करायचे। आमची मागणी एकच आहे की बा अकोल्यातली बुटलेकिंग बंद व्हावी, धाब्यावर जी विक्री होत आहे ती पण बंद करण्यात यावी। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी गुलाम मोहसिन यांची रिपोर्ट, अकोला।